अंकिता ताई घाईघाईने आवरत होती. ती सर्व नोकरांना म्हणत होती, आवरा लवकर, माझा मुलगा त्याच्या नवीन नवरीला घेऊन येतच असेल. खूप खुश दिसत होती अंकिता ताई आणि थोड्याच वेळात त्यांच्या दारापुढे गाडी घेऊन थांबली. म्हणजे ती अक्षयची गाडी होती. गाडी थांबली आणि एका बाजूने अक्षय उतरला तर दुसऱ्या बाजूने नववधू उतरली. मीरा नाव तिचं. तिने आज पहिल्यांदाच अक्षयच्या घरी पाऊल ठेवलं होतं. ते दोघं गाडीतून उतरून उंबऱ्यावर येऊन उभे राहिले. अंकिता ताई पटकन घरातील सर्वांना आवाज देत बोलवून घेते. सर्व त्यांचीच वाट बघत असतात. सर्वांना नवरीला बघायची लगबग चालू असते. मीरा दिसायला तशी खूप सुंदर असते. तिला बघून सर्व चकित होतात. उंच शरीर, काळे लांबसडक केस, गोरा रंग, टपोरी डोळे, कोरीव चेहरा आणि घायाळ करणारे स्माईल. तसा अक्षय पण काही कमी नव्हता. एक हँडसम, डॅशिंग, गुड लुकिंग बिझनेसमॅन होता तो. अवघ्या 20व्या वर्षात वडिलांच्या निधनानंतर अक्षयनेच बिझनेस सांभाळला होता. फक्त सांभाळलाच नाही तर त्याला वाढवला सुद्धा होता. त्याच्या आईचा अभिमान होता अक्षय. त्याला एक छोटी बहीण सुद्धा होती. पल्लवी नाव तिचं. पल्लवी म्हणजे अक्षयची जीवकी प्राण. अक्षयचं संपूर्ण आयुष्य त्या दोघींच्या अवतीभोवती असायचं. अंकिताताईने आनंदाने तिच्या मुलाचा आणि सुनेचा गृहप्रवेश केला. सर्व पाहुणे मंडळीही खुश होती. तांदळाचा कळस ओलांडून पावलांचे ठसे काढत मीरा घरामध्ये आले. मीराला जणू दुसरा विश्वात आल्यासारखंच वाटत होतं. एक मिडल क्लास परिवारातील मीरा एका हाय क्लास परिवारामध्ये आली होती. एवढा मोठा बंगला तिने कदाचित पहिल्यांदाच बघितला होता. ते सारखी लपून लपून अक्षयला बघायचा प्रयत्न करत होती. नजरवर करायची तिची हिंमत तर काही होत नव्हती. तिला आतल्या आत खूप आनंद होत होता. मुळातच थोडी घाबरली होती ती आणि तिचं घाबरणं पण साहजिकच होतं. अचानक 15 दिवसामध्ये त्यांची लग्नगाठ जुळून आली होती. त्या दोघांचं प्रत्यक्षात बोलणं सुद्धा नव्हतं झालेलं. गृहप्रवेश झाल्यानंतर अंकिता ताई पल्लवीला सांगते, वहिनीला तुझ्या रूममध्ये घेऊन जा. त्यावर आश्चर्यचकित होऊन पल्लवी बोलते, माझ्या रूममध्ये का? दादाच्या रूममध्ये घेऊन जावं लागेल ना? त्यावर अक्षयची मामी हसत बोलते, अगं पल्लवी, पूजा बाकी आहे अजून त्यांची. पल्लवी जरा लाजूनच हसते आणि म्हणते, मला कसं माहीत असणार, मी आपली छोटीच आहे अजून. हे ऐकून मीरा मनातल्या मनात हसत असते. पण अक्षयच्या चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन मात्र जे होते तेच असतात. अक्षय जरा अँग्री यंग मॅन होता आणि ते पण जरा साहजिकच होतं. एवढ्या लहान वयामध्ये बिझनेस एवढा वाढवला म्हणजे त्याला जरा स्ट्रिक्ट व्हायलाच लागणार होतं. तशी पल्लवी तिच्या वहिनीला म्हणजेच तिच्या रूममध्ये घेऊन जाते. मीरा पहिल्यांदाच एवढी मोठी रूम बघत असते. दोघींच्या पाठोपाठ अंकिता ताईसुद्धा तिथे येते आणि मीराला म्हणतात, हे बघ मीरा, माझी रूम साईडलाच आहे. काही जरी लागलं तरी मला सांग हं, आणि कपडे चेंज करून घे. तुझंच घर आहे, तू या घरची सून आहेस, त्यामुळे कसला संकोच नको करस. काही लागलं तर नीता आहेच. नीता म्हणजे त्यांच्या घरची नोकर. सासूच्या एवढ्या बोलण्याला फक्त होकार देऊन ती परत खाली मान घालते. अंकिता ताई तिच्या डोक्यावरून हात फिरवून तेथून निघून जातात. बाय द वे वहिनी, आज तुम्हाला करमणार नाही ना? दादाची आठवण येईल ना? तसं तुम्ही म्हणत असाल तर तुमचा संदेश वगैरे मी दादापर्यंत पोहोचवू शकते. एवढं बोलून पल्लवी हसू लागते. मीराही हसतेच जरा. चला गुड नाईट, आता झोपा तुम्ही आरामात. एवढं म्हणून पल्लवी मोबाईल बघू लागते. मीराला नवीन ठिकाण असल्यामुळे काही केल्यास झोप लागत नसते. पहाटे पहाटे तिचा डोळा लागतो आणि तिला उठायला 6:30 वाजतात. घाबरून पटकन तयार होते. तिने छान गुलाबी कलरची पैठणी घातलेली असते. ती साडीमध्ये एकदम सुंदर दिसत असते. तोवर तिची सासू तिथे येते. अंकिता ताई तिला पाहून म्हणतात, तू खूप सुंदर दिसतेस. माझा अक्षय खूप भाग्यवान आहे की त्याला तुझ्यासारखी सुंदर सुशील मुलगी भेटली. अंकिता ताई मीरासाठी छान ताज्या फुलांचा गजरा घेऊन आलेली असते आणि स्वतःच्या हाताने त्या तिला गजरा माळतात. मेकअपच्या सामानामधून काजळ घेऊन तिच्या कानामागे लावते आणि मीराला सोबत घेऊन पूजेसाठी बाहेर येतात. जशी ती सासूबरोबर बाहेर येते, सर्व एकटक तिलाच बघत असतात. अतिशय सुंदर गोड दिसत असते. मात्र अक्षयचे लक्ष त्याच्या मोबाईलमध्येच असतं. मीरा अक्षय शेजारच्या पाटावर जाऊन बसते. अर्ध्या तासामध्ये पूजा संपन्न होते. सर्वांना जेवायला वाढले जाते. जेवण झाल्यावर सर्वांनी खेळाचा सेटअप केलेला असतो. एका मोठ्या भांड्यामध्ये दूध असते आणि त्यावर गुलाबाच्या पाकळ्या टाकलेल्या असतात. त्या भांड्याच्या बाजूला समोर 2 पाट असतात. मीरा आणि अक्षयला तिथे बसवलं जातं.
अंकिताताई हातातली अंगठी काढत त्या दोघांना दाखवताना सांगते की ही अंगठी ज्याला 3 वेळा जास्तीत जास्त सापडेल तुमच्या दोघांमध्ये त्याचं वर्चस्व जास्त असेल. एवढं बोलून ती हात फिरवून अंगठी दुधामध्ये सोडते. अक्षय व मीरा दोघे दुधामध्ये हात टाकतात. अक्षयचं मीराकडे लक्ष नसतं, पण दुधामध्ये हात फिरवताना अचानक त्याचा हात मीराच्या बोटांना लागतो. त्या स्पर्शाने का कुणास ठाऊक त्याला एक वेगळाच आनंद मिळतो. तो त्यातच गुंतलेला असतो. तोवर मीरा हात वरती करत अंगठीवर काढते. पल्लवी निराश होऊन म्हणते, दादा काय तू पण हरू नकोस बरं का. आणि अंकिताताई पुन्हा एकदा दुधामध्ये अंगठी टाकते आणि पुन्हा तेच होतं. तिच्या बोटांचा स्पर्श त्याच्या बोटांना होतो. तो पुन्हा एकदा स्तब्ध होतो आणि ती अंगठी पुन्हा बाहेर काढते. थोडा भानावर येऊन अक्षय उभा राहतो. त्याला एकदम उभा राहिलेलं बघून सर्व थोडे घाबरतात. तो रागीट चेहऱ्यानेच म्हणतो, बाद झालं सर्व आई, मी तुला सांगितलं होतं त्याप्रमाणे मी सर्व केले. आता मला माझ्या कामाकडे लक्ष देऊ द्या. आणि तेथून निघून जातो. त्याला तसं पाठमोरा जाताना बघून मीराच्या डोळ्यामध्ये अश्रू येतात. तिला 2 मिनिटांसाठी समजलं नव्हतं की नेमकं काय झालं. तिचा चेहरा बघून अंकिताताईच्या लक्षात आलं की ती गोंधळली आहे. ती तिला समजावत म्हणते, आपला बिझनेस खूप मोठा आहे, त्यामुळे त्याला खूप काम आहेत. तू काळजी नको करूस, तो लवकरच पुन्हा परत येईल. पण मीरा काही लहान नव्हती. तिला कुणास ठाऊक घरात आल्यापासून अक्षयच्या डोळ्यामध्ये तिच्या प्रती ते प्रेमच दिसलं नव्हतं. ती सासूला खोटी स्माईल देऊन रूममध्ये जाते. सासू लगेच अक्षयच्या मागे त्याच्या रूममध्ये जाते. त्याला विचारते, अक्षय हे काय आहे, तू तिच्याशी असं का वागतोय, तिची काय चुकी या सर्वांमध्ये. त्यावर उत्तर देत अक्षय म्हणतो, आई तिला मी नाही त्रास देत आहे, तिला त्रास तुझ्यामुळे होत आहे. तिचं आयुष्य माझ्यामुळे खराब नाही होणार. तिचं आयुष्य आधीच तू खराब केलं आहे. तू माझ्या मनाविरुद्ध तुझ्या हट्टापायी तिच्याशी लग्न लावलं, पण माझ्या मनामध्ये तिच्याविषयी प्रेम कसं निर्माण करू शकशील हे तुलाही माहीत असायला हवं होतं. हो, हे लग्न अक्षयच्या मर्जीविरुद्ध झालं नव्हतं. वडील गेल्यानंतर अक्षयने स्वतःला कामामध्ये झोकून दिलं होतं. तिशी ओलांडून 2 वर्ष झाले होते, तरी सुद्धा अक्षयला लग्न करायचं नव्हतं. अक्षयचा त्याच्या आईमध्ये अतिशय जीव होता. याचाच फायदा घेऊन त्याच्या आईने त्याच्याकडे अट पकडली, ती म्हणजे लग्नाची अट. अक्षय नाही म्हणत असताना सुद्धा त्याच्या आईने त्याच्याकडे हट्ट पकडला. शेवटी आईच्या हट्टापुढे हार मानून अक्षयने होकार दिला, पण तो मनापासून लग्नाला तयार नव्हता. घाईघाईमध्ये अंकिताताईने तिच्या मैत्रिणीच्या मुलीसोबत अक्षयचे लग्नगाठ बांधले. तिला वाटलं होतं एकदा का मीरा त्याच्या आयुष्यात आली की तो दगड हळूहळू पागळेल आणि त्याच्या मनामध्ये प्रेम तयार होईल. आता अक्षय आईला खरं खोटं सुनावून त्याच्या ऑफिसच्या कामासाठी निघून जातो. अंकिताताई बाहेर येऊन मीराला जाऊन भेटते. मीराला सांगते की या रूममध्ये तुझं जेही सामान असेल ते पॅक कर. मी नीताला सांगून तुझं सामान अक्षयच्या रूममध्ये शिफ्ट करते. मीरा अक्षयच्या रूममध्ये शिफ्ट होते खरी, पण तिच्या डोक्यामध्ये सकाळी अक्षयने केलेल्या कृत्याबद्दल अनेक विचार चालू असतात. शेवटी रात्री अक्षय घरी येतो आणि आज त्यांची पहिली रात्र असते. त्यासाठी पल्लवी आणि सर्वांनी मिळून त्यांची सजवलेली रूम असते. जेवणानंतर अक्षय कामानिमित्त फोनवर बोलत असतो. मीरा रूममध्ये जाते आणि बघते तर अख्खी रूम गुलाबाच्या पाकळ्यांनी आणि फुलांनी सजवलेली असते. ती लाजतेच जरा आणि अक्षयच्या येण्याची वाट बघत असते. तोवर तो येतो. त्याला बघून तिच्या हृदयाचे ठोके जोरजोरात वाढू लागतात. पण अक्षय येतो तसा बाथरूममध्ये कपडे चेंज करण्यासाठी निघून जातो. तो तिच्याशी नीट बोलत सुद्धा नाही. बाथरूममधून आल्यावर तो मीराला सांगतो, मला जरा बोलायचं आहे तुझ्यासोबत. तो त्याच्या शेजारी चेअरवर येऊन बसतो. तो म्हणतो, आपलं लग्न म्हणजे मी आईसाठी केलेलं एक बलिदान आहे. मुळात मला लग्नच करायचं नव्हतं, पण आईच्या हट्टापुढे मी काही नाही करू शकलो. तुला या गोष्टीची अजिबातच कल्पना नसेल, त्यासाठी मला माफ कर. हे ऐकून ती जरा शॉकच होते आणि तिच्या डोळ्यातून आपाप अश्रुधारा वाहायला लागतात. अक्षय तिच्याकडे बघतो, म्हणजेच तो तिच्याकडे पहिल्यांदा निरखून बघत असतो. त्याने आजवर तिला नीट पाहिलं सुद्धा नसतं. तिचा तो नाजूक चेहरा, त्यात ती रडत होती. ती एकदम छोट्या बाळासारखी दिसत होती. खूपच क्यूट. काही वेळ अक्षय स्तब्ध होऊन तिला बघत राहिला. त्याचा हात आपोआप तिच्या गालाच्या दिशेने जाऊ लागला.
तो तिचे अश्रू पुसणार तोवरच तो जरा भानावर आला आणि त्याने पटकन हात मागे घेतला. मला माफ कर. एवढं म्हणत तो तेथून उठतो आणि बेडवरची उशी घेऊन सोफ्यावर जाऊन झोपतो. मीराला रात्रभर झोप लागत नाही. सकाळपर्यंत ती फक्त पडलेली असते. सकाळी उठते, तिचे डोळे एकदम सुजलेले असतात. रात्रभर डोळ्याला झोप नाही आणि त्यात अश्रुधारा वाहतच होत्या. लग्नाचे रंगीत स्वप्न सजवलेल्या तिची पहिली रात्रभर रडत गेली. दुसऱ्या दिवशी सकाळी पल्लवी तिला बघून चिडवत असते. वहिनी, तुमचे डोळे किती सुजलेले आहेत. रात्रभर झोपले नाहीत वाटतं. पण अंकिता ताईला मात्र टेन्शन आलं होतं. तिला सत्य माहीत होतं. ती पल्लवीला ओरडून बाहेर पाठवते आणि मीराला जवळ घेऊन म्हणते, मीरा, काय झालं बाळा? तो तसा मनाने खूप चांगला आहे. तू काळजी करू नकोस. मी त्याची आई आहे. मला माहीत आहे तो खूप प्रेमळ आहे. पण त्याने त्याच्या भावना मनाच्या एका कोपऱ्याला दाबून ठेवलेल्या आहेत. तुला फक्त त्याच्या त्या भावना उजागर करायच्या आहेत. माझ्यावर विश्वास ठेव. तो लवकरच तुला खऱ्या अर्थाने बायको म्हणून स्वीकारेल. तुला फक्त गरज आहे त्याच्या मनातलं प्रेम बाहेर काढायची. मीराला परत फेरीसाठी माहेरी जायचं असतं. त्यासाठी तिचे पप्पा तिला घ्यायला आलेले असतात. थोड्या वेळात ते लोक आवरून निघतात. जाताना अंकिता मीराला सांगतात, अक्षयला तुला घ्यायला पाठवते लवकरच. आणि त्यांचा ड्रायव्हर दोघांना त्यांच्या घरी सोडून देतो. मीराची आई त्या दोघांची वाटच बघत असते. मीराला बघून तिची आई थक्कच होते. महागड्या गाडीतून महागडी साडी घातलेली आणि वेगवेगळे दागिने घातलेली ती खाली उतरते. तिच्या आईला खूप आनंद होतो. मुलीचं बाह्यरूप पाहून तिच्या आईला ती खूप सुखी असल्याचा भास होतो. आई पप्पा टेन्शन घेतील म्हणून ती त्या दोघांना यातलं काहीच सांगत नाही. 2 दिवसानंतर अंकिताताई अक्षयला तिला घ्यायला पाठवते आणि अक्षयला सांगते, येताना वाटेत लागणाऱ्या मंदिरात दर्शन घेऊन ये. मीराच्या घरी अक्षयचा म्हणजेच त्यांच्या जावयाचा चांगला पाहुणचार होतो. ते दोघं परतीच्या प्रवासाला निघतात. मीराचा निरोप घेताना तिच्या आई वडील खूप खुश असतात. तसं मीराला निघताना जरा रडायलाच येतं. अक्षयला पण वाईट वाटत असतं. मंदिर येईपर्यंत ते दोघं एकमेकांशी काहीच बोलत नाहीत. मंदिरात आल्यावर ते दोघं खाली उतरून मंदिराच्या पायथ्याशी जातात. मीरा पूजेसाठी सामान घेते. हे दोघं मंदिराच्या पायऱ्या चढणारच असतात. तोवर त्यांना एक पुजारी सांगतो, नवीन जोडप्यांनी पहिल्यांदा इथे येताना त्यांच्या बायकोला उचलून घ्यावं लागतं. अक्षय जरा रागातच विचार करत म्हणतो, ओ, म्हणजे आईने आपल्याला इथे पाठवलेस काय? नाही लयजाने अक्षय मीराला उचलतो. मीरा डोळे घट्ट बंद करते. तो खूप इझिली मीराला उचलून पायऱ्या चढत असतो. पायऱ्या चढता चढता अचानक त्याचं लक्ष मीराच्या चेहऱ्याकडे जातं. तिने तिचे डोळे घट्ट बंद केलेले असतात. ती खूप निरागस दिसत असते. तो परत परत हा विचार करत असतो की हे चुकीचं आहे. मला तिच्याकडे बघायचं नाहीये. तरीसुद्धा तो नजर हटवत नाही. तो फक्त तिलाच बघत असतो. शेवटी तो मनातल्या मनात स्वतःवरच रागवतो की मी हे काय करतोय. हे लग्न माझ्यासाठी फक्त एक नाईलाज आहे. पण तरीसुद्धा तो स्वतःच्या मनाला कंट्रोल करू शकत नाही आणि तो फक्त तिलाच बघत असतो. तो एवढ्या सगळ्या पायऱ्या कधी चढतो त्याला समजत नाही. वरती पोचल्यावर मीरा आणि तो दोघं मिळून देवाची पूजा करतात. तो आता पूजेदरम्यान चोरून चोरून मीराकडे बघत असतो आणि मनामध्ये फक्त हाच विचार करत असतो की हे मला काय होतंय. मी तिच्याकडे का ओढला जातोय. शेवटी त्यांची पूजा आटोपते व ते परत घरी जायला निघतात. मीरा कधी 4 व्हीलर कारमध्ये बसलेली नव्हती. त्यामुळे तिला सीट बेल्ट लावता येत नव्हता. अक्षय तिला इशाऱ्याने सीट बेल्ट लावायला सांगतो, पण तिला ते समजत नाही. शेवटी तो उठून पुढे येतो आणि तिच्या पाठीमागून सीट बेल्ट घेऊन लावतो. त्याचा चेहरा जवळजवळ तिच्या चेहऱ्याजवळ आलेला असतो. ती तिच्या सीटला मागे घट्ट टेकलेली असते. दोन्ही हाताच्या मुठा आवळलेल्या असतात. तिने तिच्या हृदयाचे ठोके वाढायला लागतात. ती त्याच्याकडे बघते आणि अक्षयसुद्धा तिच्याकडे बघत असतो. त्या दोघांची नजरानजर होते. तसंच अक्षय तिथं स्तब्ध होतो आणि 2 मिनिट तिला तिथेच बघत बसतो. मागून कुणीतरी गाडीचा हॉर्न वाजवतो. त्यांच्या आवाजाने ते दोघं शुद्धीवर येतात. दोघांना जरा अवघडल्यासारखं होतं. हे दोघं तिथून निघतात, पण घरी येईपर्यंत त्यांचा तोच अबोला कायम असतो. ते दोघं घरी येतात तशी अंकिताताई दरवाजाजवळ धावत येते.
अक्षयचा चेहरा नेहमी रागीट असतो आणि कपाळावर आठ्या असतात, पण आज मात्र त्याचा चेहरा लालबुंद झाला होता आणि तो गालातल्या गालात लाजत असल्यासारखं वाटत होता. अंकिताताई त्याला बघता क्षणी ओळखते, तसा तो बदल फक्त अंकिताताईला जाणवतं. तिचे कुणी त्याला इतकं निरखून नाही बघत. अंकिताताईला आनंद होतो. तिने त्यासाठीच त्या दोघांना त्या मंदिरामध्ये पाठवलेलं असतं. मीरा खुश होते थोडी, पण लगेच तिला त्या दिवशीचं अक्षयचं बोलणं आठवतं. अंकिताताई तिला किचनमध्ये घेऊन जाऊन विचारते, काही झालं का? तो बोलला का तुझ्याशी? मीराला काय उत्तर द्यावे हे सुचत नव्हतं. असू दे, पण तुला एवढंच सांगेन, अक्षयचा चेहरा नेहमीपेक्षा जरा वेगळा दिसतोय. त्याच्यामध्ये हळूहळू बदल होतोय आणि तो बदल प्रेमापर्यंत नेण्यासाठी तुला प्रयत्न करावे लागतील. अक्षय काम असल्यामुळे सरळ त्याच्या रूममध्ये गेलेला असतो. तू पण खोलीमध्ये जा. मी तुम्हा दोघांसाठी कॉफी रूममध्येच पाठवते. रूमचा दरवाजा उघडा असतो. कदाचित त्याने तो तिच्यासाठीच उघडा ठेवलेला असेल. ती आत जाते. अक्षय त्याच्या स्टडीमध्ये असतो. मीरा फ्रेश होते तोवर नीता त्यांच्यासाठी कॉफी घेऊन येते. ती टेबलवर दोघांसाठी कॉफी मांडते. अक्षय तिथे येऊन बसतो आणि मीरा तेथून कॉफीचा कप उचलून दुसरीकडे बसणारच असते. तोवर अक्षय तिला म्हणतो, बस तू पण इथेच. ती कॉफी पीत बसते. तिथे कॉफीतला फेस तिच्या चेहऱ्याला लागतो. तो तिला बघून हसू लागतो. अक्षयला असं हसताना बघून ती घाबरतेच एकदम. अक्षय तिला हसतच सांगतो की तिच्या चेहऱ्याला फेस लागलाय. तिला समजत नाही. तो पटकन टेबलवर ठेवलेला टिश्यू पेपर घेतो आणि तिच्या चेहऱ्याचा तो फेस पुसतो. हे करत असताना आता तिच्या डोळ्यामध्ये बघतो आणि पुन्हा एकदा तिच्या डोळ्यामध्ये अडकून पडतो. दोघांच्या रूमचा दरवाजा उघडाच असतो आणि त्याची आई म्हणजेच अंकिताताई संध्याकाळचा मेनू विचारण्यासाठी त्याच्या रूममध्ये येते. ती दरवाजातून त्या दोघांना एकमेकांच्या डोळ्यात बघताना बघते. ती आल्यापावली माघारी फिरते. त्या दोघांना असं बघून खूपच आनंद होतो तिला. शेवटी एका आईला काय हवं असतं? मुलांचे सुखच. खूप काही असतं आईसाठी. तेवढ्यात अक्षयचा फोन वाजतो. तो भानावर येऊन फोन उचलतो. फोन ठेवून तो मीराला सांगतो, मला ऑफिसमध्ये जरा अर्जंट काम आहे, मला निघावे लागेल. तो लगेच कपडे चेंज करून निघतो. तो खाली जातो. त्याला अंकिताताई बघते. काय झालं बाळा, कुठे निघालास? अक्षयचा चेहरा जरा लालसर झालेला असतो. तो हसतच आईला म्हणतो, मला जरा काम आले, मी येतोच लवकर. आणि हो, मी जेवण घरीच करेल. आई जरा शॉकच होते, कारण ते अक्षयचा असा हसरा चेहरा खूप दिवसातून बघत असते. नेहमी सिरियस चेहरा आणि कपाळावर आठ्या असाच लुक असायचा त्याचा. आणि त्याला जेव्हा कामानिमित्त बाहेर जायचं असायचं तो जेवण बाहेरच करायचा. आज त्याने आवर्जून सांगितलं की तो घरी येऊन जेवणार आहे. अक्षय निघतो आणि मीरा खाली येते. मीराला बघून अंकिताताई खूपच खुश होते. ती मायेने तिच्या डोक्यावर हात फिरवते आणि तिला म्हणते, माझ्या अक्षयमध्ये तू हळूहळू बदल घडवून आणत आहेस. मीराला ते काहीच समजत नाही. रात्रीचे 9 वाजलेले असतात. अक्षयला यायला वेळ असतो अजून. अंकिताताईसोबत घरातले सर्व मंडळी जेवायला बसतात. तिला माहीत होतं अक्षयला यायला उशीर होईल, म्हणून तिने मीराला सांगितलेलं असतं की अक्षय येईपर्यंत तू ही जेवणाची थांब. त्यासाठी तिने मीराला आधीच नाश्ता खायला दिलेला असतो. सर्व जेवण आवरून आपापल्या रूममध्ये जातात. मीरा मात्र अक्षयची वाट बघत तिथे बसलेली असते. अक्षय येतो. तो मीराला त्याची वाट बघत असताना बघतो. तिला असं बघून त्याला जरा आनंद होतो. तो मीराला सांगतो, मी आलो चेंज करून. ती होकारार्थी मान हलवते. अक्षय वरती रूममध्ये जातो. तोवर नीता जेवण गरम करून डायनिंग टेबलवर आणून ठेवते. अक्षय खाली येतो. मीरा त्याला जेवायला वाढते. वाढून झाल्यावर तो जेवायला सुरुवात करतो. जेवता जेवता त्याला अचानक आठवतं. तो तिला विचारतो, तू जेवलीस का? ती नाही म्हणते. त्याला खूप पश्चाताप होतो. त्याला वाटतं की ही इतका वेळ आपल्यासाठी थांबली आणि मी स्वार्थीसारखं आल्यावर जेवायला लागलो. त्याला खूप वाईट वाटत असतं. ती स्वतःसाठी ताट करायला ताट पुढे घेते. तोवर अक्षयने तिला घास भरवण्यासाठी हात पुढे केलेला असतो. ती त्याच्याकडे बघते. तोही तिच्याकडे बघत असतो. ती त्याच्या हातातला तो घास खाते. तिच्या डोळ्यामध्ये अश्रू येतात. हे अक्षयच्याही लक्षात येतं. तो विचार करतो, लग्नाची स्वप्न सजवून ती आपल्या घरात आली, पण मात्र मी तिच्या स्वप्नांना पायदळी तुडवलं. मला काय वाटतंय आणि माझं करिअर याच्या व्यतिरिक्त मी तिच्याकडे बघितलंच नाही.
माझी जबाबदारी म्हणून आली आहे ती, माझी बायको म्हणून आली आहे. हा विचार मी कधी केलाच नाही. अक्षयला त्याच्या वागण्याचा खूप पश्चाताप होत होता. जेवण आवरून अक्षय लगेच ऑफिसमध्ये फोन करतो. ऑफिसमध्ये सांगतो की माझ्या उद्याच्या सर्व मीटिंग्स पोस्टपोन करा. जेवण आवरून ते दोघं रूममध्ये जातात. अक्षय मीराला सांगतो, झोप लवकर, सकाळी लवकर उठायचंय, आपल्याला कुठेतरी बाहेर जायचंय. मीरा काही न समजल्यासारखं त्याला फक्त होच म्हणते. अक्षयलाही जास्त डिटेल तिला सांगायची नसते. त्याला तिला सरप्राईज द्यायचं असतं. ते दोघं झोपी जातात. सकाळी ती उठते तेव्हा बघते की अक्षय आवरून सोफ्यावर बसलेला असतो. ती घाबरतेच जरा. तिला वाटतं की तिच्यामुळे कदाचित त्याला उशीर झालेला असावा. ती त्याला म्हणते, सॉरी, उशीर झाला का? त्यावर तो तिला नकारार्थी मान हलवत म्हणतो, नाही, मी जरा लवकर उठलो. मीरा म्हणते, मग तुम्ही मला का नाही उठवलं? अक्षय तिला म्हणतो, तू अशी खूप शांत लहान मुलासारखी झोपलेली होती. तुला त्या गोड झोपेतून उठवायची हिंमत नाही झाली माझी. त्यावर दोघेही हसू लागतात. ती पटकन आवरायला निघते. तवर अक्षय खाली येतो. नीताला त्याच्यासाठी आणि मीरासाठी नाश्ता बनवायला सांगतो. अक्षय अंकिताईला ही सर्व सांगतो. अंकिताताई नीताला म्हणतात, तू नको, मी बनवते आज नाश्ता. खूप खुश झालेली असते ती. आज पहिल्यांदा अक्षयने कामावरून सुट्टी घेतलेली असते. अक्षयच्या डोळ्यामध्ये तिला मीराबद्दलचं प्रेम दिसत असतं. मीरा आवरून खाली येते. तोवर टेबलवर अक्षय तिची वाट बघत असतो. ती येते तोवर अंकिताताई तिला म्हणते, आलीस बेटा, बस. ती लगेच नीताला सांगून नाश्त्याचे प्लेट तिच्यासमोर ठेवते. अक्षयलाही देते. मीरा त्यांना म्हणते, अहो आई, तुम्ही का करताय? मी करते आणि तुम्ही बसा, घ्या खाऊन आधी, मी घेते नंतर. त्यावर अंकिताताई तिच्या डोक्यावर हात फिरवत म्हणते, माझं पोट भरलंय बेटा, तुम्हा दोघांना असं सोबत बघून. तोवर नीता अंकिताताईसाठी प्लेट घेऊन येते. ते सर्व सोबत बसून नाश्ता करतात. अक्षय पहिल्यांदा मोबाईल आणि कामाचं टेन्शन साईडला ठेवून परिवारासोबत नाश्ता करत असतो. ते दोघं आवरून लगेच निघतात. 2 तास गाडी ड्राईव्ह करून ते एका ठिकाणी पोहोचतात. खूप सुंदर निसर्गरम्य रिसॉर्ट होतं ते. ते बघून मीराला खूपच आनंद होतो. अक्षय पूर्ण दिवस तिथं मीरासोबत घालवतो. आता संध्याकाळ झालेली असते. अक्षय तिला हात पकडून कुठेतरी नेतो. ती फक्त त्याच्या मागे चालत असते. अक्षय दरवाजा उघडून एका दुसऱ्या रूममध्ये जातो. ती रूम पूर्ण गुलाबाच्या पाकळ्याने आणि फुलांनी सजवलेली असते. खूप सारे गुलाबी बलून्स, रेड बलून्स असतात त्यात. अक्षय तिला त्यातल्या एका स्टेजवर उभा करतो. तो तिचा हात पकडून त्याच्या गुडघ्यांवर बसतो. तो तिला म्हणतो, मीरा, खूप दुखावले ना गं मी तुला. तुझ्या प्रेमाची, तुझ्या सौंदर्याची जाणीव नाही केली ना मी. तुला खूप राग येत असेल ना गं माझा. पण मला तुला खरंच मनापासून सांगतो, माझं आयुष्य बर्फासारखं झालं होतं. त्या बर्फाला तू ऊब दिलीस आणि त्याचं रूपांतर एका वाहत्या पाण्यांमध्ये केलं. मी मोकळा झालोय, मी वाहू लागलोय. जबाबदारीच्या ओझ्याखाली इतका काही गुंतून गेलो होतो की स्वतःलाच विसरून गेलो होतो. पण तू मला स्वतःशी ओळख करून दिली. आयुष्य नेमकं काय असतं याची जाणीव करून दिली. मीरा, मी मनापासून तुझ्यावर खूप प्रेम करायला लागलोय ग. का कुणास ठाऊक माझं आयुष्य तुझ्या भोवतीच फिरायला लागलंय. मी तुझ्याशिवाय नाही जगू शकत आता. मला तू माझ्या आयुष्यात हवी आहेस, माझी बायको बनवून, माझी मैत्रीण बनवून. मीरा, तू खऱ्या अर्थाने माझी बायको बनशील का ग? तो एवढा बोलेपर्यंत आता मीराच्या डोळ्यातून अश्रुधारा वाहू लागल्या होत्या. ती विचार करत होती की हा एवढा रोमॅन्टिक पण आहे याची ही बाजू मी कधीच पाहिली नाही. ती रडतच होकारार्थी मान हलवते. त्याच्या हातांना पकडून त्याला वर उठवते आणि त्याला घट्ट मिठी मारते. ती त्याला मिठी मारते तेवढ्यात त्यांच्या अंगावरती वरून गुलाबाच्या पाकळ्या पडतात. ती काय आहे म्हणते, बघते आणि त्याच्याकडे बघून म्हणते, मिस्टर अक्षय, व्हेरी इम्प्रेसिव्ह, आणि हसत त्याला पुन्हा एकदा मिठी मारते. तो तिला म्हणतो, आईने बरोबर ओळखलं होतं की तू माझं आयुष्य बदलणार आहेस. म्हणूनच माझा नकार असताना सुद्धा तिने हट्टाने माझं लग्न तुझ्याशी लावलं. आणि ते दोघं पुन्हा एकदा हसतच एकमेकांना मिठीत घेतात. आयुष्याच्या काही वळणावर बऱ्याच गोष्टी आपल्याला मर्जीनुसार नाही होत. भलेही त्या गोष्टी आपल्या मर्जीनुसार झालेल्या नसू देत, पण त्या आपल्या
चांगल्यासाठीच झालेल्या असतात. तुम्हाला ही कथा आवडली असेल तर कमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद.